आपण शिकत होतो बहुपदी. आठवते का बहुपदी? आपण ओळखायला शिकलेलो बहुपदी कसं ओळखायचं ते, बरोबर ना? बहुपदी कशी ओळखायची असते? आम्हाला काय माहिती कशी ओळखायची असं बोलाल तुम्ही ना? तुम्हाला काय माहिती कशी ओळखायची? आपण शिकलो होतो बघा कशी ओळखायची असते. वैजिक राशी, ज्या वैजिक राशीमध्ये चलाचा घातांक हा पूर्ण संख्या असला पाहिजे. चलाचा घातांक चलाच्या डोक्यावर पूर्ण संख्या जर असेल तर ती बहुपदी असते. हे बघा, आपण हा पूर्ण पहिला प्रश्न त्या दिवशी सोडवला होता. चलाचा घातांक जर ऋण किंवा मग अपूर्णांकात असेल चलाचा घातांक तर ती बहुपदी नसते. आता जसं पहिल्यामध्ये पहिलं जे तुम्हाला पहिलं जी वैजिक राशी दिलेली आहे पहिली बहुपदी पहिली जी वैजिक राशी आहे, सगळ्या वैजिक राशी या बहुपदी नसतात. जर तुमच्या चलाचा घातांक ऋण आला म्हणजे चल समजा छेदात आहे, जसं पहिल्या गणितामध्ये तुमचं चल जे आहे ते छेदात आहे. बघा, चलाचा घातांक, चल म्हणजे काय तर इंग्रजी अक्षर, त्याचा घातांक, घातांक म्हणजे डोक्यावरची संख्या, ती काय असली पाहिजे? ती पूर्ण संख्या असली पाहिजे. पूर्ण संख्या म्हणजे काय? शून्य किंवा धन संख्या. ऋण नाही चालणार घातांकात. चलाच्या घातांकामध्ये ऋण किंवा अपूर्णांक संख्या चालणार नाही. जसं इथे बघा, हे y अधिक y अधिक असं जर आहे y अधिक 1/y, याच्यामध्ये y जो आहे ना हा छेदामध्ये y, आणि छेदामध्ये y जर असेल ना तर त्याचा जो घातांक आहे ना तो ऋण होऊन जातो, ऋण होतो घातांक. त्यामुळे ऋण घातांकाचं पद चालत नाही. ऋण चलाचा घातांक ऋण नाही पाहिजे. घातांक म्हणजे डोक्यावरची संख्या, ती ऋण नाही पाहिजे किंवा ती अपूर्णांक पण नाही पाहिजे. इथे आता दुसऱ्यामध्ये कसं आहे, तुमचं जे चल आहे ते चल कोणतं आहे? एक्स आहे, आणि ते एक्स जे चल आहे ना ते वर्गमुळात आहे, आणि जेव्हा आपण वर्गमुळात चल टाकतो ना तेव्हा त्याचा घातांक जो असतो की नाही तो 1/2 असतो. वर्गमुळात जर चल आहे किंवा कोणती संख्या वर्गमुळात आहे तर त्याचा जो घातांक आहे तो 1/2 असतो, आणि 1/2 घातांक सुद्धा चालत नाही आपल्याला. ऋण पण नाही चालणार आणि अपूर्णांक पण नाही चालणार. 1/2 हा अपूर्णांक आहे. आणि अपूर्णांक म्हणून पहिली जी वैजिक राशी दिली ती सुद्धा बहुपदी नाहीये, आणि दुसरी पण वैजिक राशी बहुपदी नाहीये. कारण पहिल्या वैजिक राशीमध्ये चलाचा घातांक ऋण येतो, कारण चल छेदामध्ये, आणि छेदामध्ये चल जर असेल तर त्याचा घातांक ऋण होतो. हा छेदात चल आहे त्यामुळे त्याचा जो घातांक आहे हा तो ऋण होणार, आणि ऋण घातांक चालत नाही आपल्याला. तसंच दुसऱ्या गणितामध्ये चल तुमचं बघा कुठे आहे? वर्गमुळामध्ये. चल वर्गमुळात आहे याचा अर्थ चलाचा घातांक बघा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, चलाचं मी म्हणते, मी सहगुणकाचं नाही म्हणत आहे.
सहगुणक असतो की नाही, तो वेगळा. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आता वाय म्हणजे कसं आहे, वाय अधिक हा वाय छेदात आहे ना, तो वरती अंशात घेतला की त्याची ऋण होते त्याचा घातांक. त्यामुळे ही जी बैजिक राशी आहे ही बहुपदी नाहीये. हे तुम्हाला लिहून दिलं होतं मी. आता मी फक्त रिव्हिजन म्हणून तुम्हाला सांगते की ही बैजिक राशी बहुपदी नाही. का नाही बहुपदी? कारण याच्यामध्ये चलाचा घातांक ऋण आहे. बघा, हा चलाचा घातांक ऋण आहे. त्यामुळे ही बैजिक राशी जरी असली तरी ती बहुपदी होत नाही. कारण मला जो घातांक आहे, आता मी समजा तुम्हाला असं गणित दिलं, ही बैजिक राशी बहुपदी होईल का? कोण सांगेल? बैजिक राशी बहुपदी आहे का? तुम्हाला बहुपदी आहे की नाही हे ओळखायचं असेल तर चलाचा घातांक बघा. फक्त चलाचा घातांक बघायचा. आता इथे चल इथे एक्स आहे, त्याचा घातांक म्हणजे त्याच्या डोक्यावरची संख्या. पण डोक्यावर इथे काही नाही दिले. काही नाही दिले म्हणजे इथे एक आहे. मग एक जर घातांक आहे तर ती धनसंख्या आहे. त्यानंतर दुसऱ्या पदामध्ये जो चल आहे तो एक्स आहे, त्याचा पण घातांक 2 आहे, तो पण धन आहे. आणि तिसऱ्या पदामध्ये पण 2 तुमची चल आहेत, एक एक्स आहे एक वाय आहे, दोघांचा पण घातांक 1 1 आहे, एक पण धन आहे. मग धन संख्या चालेल आणि शून्य चालणार आहे. ऋण आणि अपूर्णांक नाही चालणार. ऋण आणि अपूर्णांक घातांक नाही चालणार. बघा, ह्याचा सहगुणक वर्गमुळात चालेल. बघा, हा बहुपदी होण्यासाठी चलाचा घातांक बघणं गरजेचं आहे, सहगुणक बघणं नाही गरजेचं आहे. सहगुणक जो आहे इथे तो ऋण 2 आहे, सॉरी वर्गमुळात 2 आहे. वर्गमुळात 2 चालतो सहगुणक, पण वर्गमुळात एक्स असेल, वर्गमुळात वाय असेल तर नाही चालणार, कारण ते चल वर्गमुळात आहे. बघा, असं असेल ना, हे नाही चालणार. पण असं असेल, इथे काय झालं, या दोघांमध्ये फरक काय माहितीये का? इथे आहे ना, इथे चल वर्गमुळात आहे तुमचं, एक्स वर्गमुळात आहे. आणि इथे काय आहे, इथे तुमचा सहगुणक वर्गमुळात आहे. सहगुणक वर्गमुळात चालेल किंवा सहगुणक अपूर्णांक चालेल, पण चलाचा घातांक नाही चालणार. तर इथे चलाचा घातांक 1 आहे, पण इथे चलच वर्गमुळात असल्यामुळे याच्यामध्ये ही बहुपदी नाहीये. कारण इथे चल वर्गमुळात आहे, आणि चल वर्गमुळात जर असेल तर त्याचा घातांक 1/2 होतो, अपूर्णांक होतो. इथे चलाचा घातांक 1 आहे, त्यामुळे सहगुणक काही असू दे, सहगुणक ऋण असू दे, अपूर्णांक असू दे, काही असू दे, चलाचा घातांक नसला पाहिजे. चलाचा घातांक ऋण आणि अपूर्णांक नाही पाहिजे. त्याच्या बरोबरचे जो सहगुणक आहे तो काही चालतो. मग ही जी दिली ही बहुपदी नाही, ही आहे. कारण याच्यामध्ये चलाचा घातांक 1 आहे आणि याच्यामध्ये चलाचा घातांक 1/2 आहे. हा, याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये एक्स वर्गमुळात आहे, वर्गमुळात एक्स असला की त्याचा घातांक 1/2 असतो, आणि 1/2 ही अपूर्णांक संख्या आहे आणि ती डोक्यावर चालत नाही. चलाच्या डोक्यावर घातांकात नाही चालत. कळलं का? बहुपदी ओळखता आली पाहिजे पटकन, पटापट. चलाचा घातांक बघायचा, तो घातांक धन आहे का बघायचं, धन किंवा शून्य. आता मला तुम्ही उत्तर सांगायची आहेत की बहुपदी आहे की नाही. तिसरी, पटापट सांगायचं, तिसरी बहुपदी आहे का? स्क्रीनवर जर तुम्हाला दिसत असेल तर तिसरी बैजिक राशी ही बहुपदी आहे का? चलाचा घातांक धन असला पाहिजे बस, किंवा शून्य, सगळ्या पदांमध्ये. ही बहुपदी होईल का? घातांक बघायचा आहे फक्त, चलाचा घातांक. इथे चलाचा घातांक 2 आहे,
इथं काही नाही म्हणजे एक्स आहे, एक आहे, आणि इथे काही नाहीये, एक्सच नाहीये, मग इथे चलाचा घातांक 0 असतो. जर तुमच्या नुसती संख्या असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या चलाचा घातांक 0 असतो, म्हणजे तिथे चल असतं पण त्याचा घातांक 0 असतो. 0 चालतो घातांक. मग चलाचे घातांक कोणते कोणते आहेत? चलाचा घातांक इथे 2 आहे, इथं 1 आहे, आणि इथे चलाचा घातांक 0 आहे. या सगळ्या संख्या चालतात घातांकामध्ये, 0 आणि सगळ्या धनसंख्या चालणार आहेत. ही जी आहे ही बहुपदी आहे. पहिल्यामध्ये चलाचा घातांक ऋण आला, दुसऱ्यामध्ये चलाचा घातांक अपूर्णांक आला, तिसऱ्यामध्ये तुमची पूर्ण संख्या आलेली आहे. म्हणजे पूर्ण संख्यांमध्ये काय काय येतं? 0 आणि 1 2 3 4. मग तसेच आहेत ह्याचे घातांक, म्हणून ही बहुपदी आहे. चौथी बहुपदी आहे का? फक्त थंब करून मला सांगा, येस ऑर नो. चौथी घातांक बघा, घातांक चलाचे आहे का बहुपदी? धन आहेत का घातांक? ऋण आणि अपूर्णांक घातांक नाही चालत. ती बहुपदी आहे का? येस ऑर नो. घातांक बघा, चलाचा घातांक बघा, एम चल आहे, एमच्या डोक्यावर बघा किती लिहिलेले आहेत. एमच्या डोक्यावर जर ऋण संख्या असेल किंवा अपूर्णांक असेल, अपूर्णांक म्हणजे अशी 1/2 2/3 अशी जर डोक्यावर असेल, किंवा असे वर्गमुळाच्या चिन्हात जर चल असेल तर ती बहुपदी नसते. चौथी बहुपदी आहे की नाही? फक्त थम्स असेल तर थम्स अप आणि नसेल तर थम्स डाऊन. आहे? नाही सांगतायत उत्तर? पहिलंच पद बघा ना, पहिल्याच पदामध्ये तुमच्याकडे जर पुस्तक असेल, पुस्तक आहे सगळ्यांकडे? बरं, पुस्तक जर असेल तर तुमच्या पुस्तकामध्ये, त्या गणितामध्ये आपल्याला पहिल्याच पदाचा जो घातांक दिलेला आहे ना, तो ऋण दिलेला आहे. बघा ना, 2m चा ऋण दुसरा घातांक, आणि घातांकात ऋण, चलाचा घातांक ऋण नाही पाहिजे, चलाचा घातांक धन पाहिजे, असे दिले तुम्हाला. याच्यामध्ये पहिल्याच पदामध्ये m चा जो घातांक आहे तो ऋण 2 आहे घातांक, आणि घातांक ऋण 2 नाही चालत. घातांक काय पाहिजे? फक्त धन किंवा 0 चालतो. ऋण संख्या घातांकात वरती डोक्यावर, जसं या m चा घातांक 1 आहे हा चालेल, पण हे पद नाही चालणार ना, कारण इथे घातांक ऋण 2 दिलेला आहे. त्यामुळे तुमची ही जी पाहिजे राशी ती बहुपदी नसणार, कारण तिथे चलाचा घातांक दिलेलाच आहे ऋण 2, आणि चलाचा घातांक हा ऋण आहे पाहिजे, ऋण आणि अपूर्णांक, ती धन पूर्ण संख्या पाहिजे, पूर्ण संख्या म्हणजे 0 किंवा धन संख्या. पाचवं जे आहे, पाचवी पाहिजे राशी, ती बहुपदी आहे का? बहुपदी आहे का मुलांनो? पाचवी. पाचव्यामध्ये तुम्ही बोलाल, अरे चलाचा घातांक कसा बघायचा, इथे तर नुसती संख्या आहे. तर फक्त संख्या जेव्हा असते की नाही, तेव्हा तिथे चल असतो पण त्याचा घातांक 0 असतो. चल आपण लिहत नाही, पण तो तिथे असतो आणि त्याचा घातांक 0 असतो, आणि 0 घातांक चालतो चलाचा, 0 आणि धनसंख्या चालणार आहे. म्हणजे ही जी बैजिक राशी आहे ती बहुपदी आहे, कारण इथे 0 घातांक आहे आणि 0 चालणार आहे. 0 आणि धनसंख्या घातांकात चालणार आहे. नुसती संख्या आपल्याला, जेव्हा तुम्हाला कोणतीही संख्या दिली जाईल ना मुलांनो, हे बघा ऐका, व्यवस्थित समजलं पाहिजे तुम्हाला. समजा मी कोणती संख्या दिली,
कोणती संख्या, म्हणजे मी समजा तुम्हाला दिलं की 230 आणि विचारलं ही बहुपदी आहे का, कोणती संख्या ही बहुपदी असते का, कारण त्याच्याबरोबर चल असतं आणि त्याचा घातांक 0 असतो, असं आपण बहुपदीच्या रूपात तिला लिहू शकतो. अशी लिहिताना जरी 230 लिहिली तरी बहुपदीच्या रूपात लिहायची तर चल घेऊन त्याचा घातांक 0 घ्यायचा, असतं त्याच्याबरोबर चल आणि त्याचा घातांक 0 असतो, त्यामुळे ही बहुपदी असते. 0 घातांक चालणार आहे, 0 आणि धन चालणार आहे. एवढं कळलंय का मुलांना? थम्सअप करा कळलं असेल. थम्सअप पण नाही करत रे तुम्ही, एवढे भाव खातात तुम्ही मुलं, कळलंय की नाही? बहुपदी होण्यासाठी चलाचा घातांक काय पाहिजे, धन पाहिजे आणि 0 पाहिजे. चलाच्या डोक्यावर चलाचा घातांक हा एक तर धन किंवा 0, आणि धन म्हणजे कोणते, अपूर्णांक नाही, अपूर्णांक नाही चालत, 1/2 2/3 असा घातांक नाही चालणार. म्हणून वर्गमुळात जर चल असेल, वर्गमुळात x वर्गमुळात y असं जर असेल तर ती बहुपदी नाही लिहायची. दुसरी गोष्ट, चल जर छेदात असेल खाली, म्हणजे x छेदात असेल, y छेदात असेल खाली, ती पण बहुपदी नसते. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. वर्गमुळाच्या चिन्हात चल आहे आणि छेदात चल आहे तर ती बहुपदी नसते. आता आपल्याला सहगुणक बघायचंय, की तुम्हाला चला बरोबरची जी संख्या असते की नाही तो त्याचा सहगुणक असतो. जसं आता समजा मी एखादी बहुपदी लिहिली, आता या बहुपदीमध्ये सहगुणक कोणते कोणते आहेत बरं, तर बघा हा एम घनचा सहगुणक 3 आहे. त्यानंतर एम चा सहगुणक बघा, सहगुणक वेगळा घातांक वेगळा. आता पहिल्या पदामध्ये एम चा घातांक म्हणजे डोक्यावरची संख्या ती 3 आहे, आणि एम घनचा सहगुणक म्हणजे एम घन बरोबर असलेली संख्या ती 3 आहे ही. या मी जर इथे 4 घेते, नाही तर कन्फ्युजन, दोन्ही 3 3 तसे, तर इथे एम चा घातांक 3 आहे पण एम घनचा सहगुणक 4 आहे. एम घनचा सहगुणक विचारलं तर तो 4 आहे. सहगुणक म्हणजे चलाला सोबत करणारी संख्या, सोबत जी चला बरोबर असते. इथे हे जे पहिलं पद आहे याच्यामध्ये तुमच्या चला बरोबर असलेली जी संख्या आहे ती 4 आहे, 4. म्हणून जर तुम्हाला एम घनचा सहगुणक विचारलं, एम घनचा, तर तो 4 सांगायचा. एम चा सहगुणक विचारलं, एम घनचा विचारलं तर 4 आहे, एम चा विचारलं तर 2 आहे, कळलं? आणि स्थिर संख्या विचारली किंवा ज्याच्याबरोबर चलन आहे ती स्थिर संख्या असते, म्हणजे ऋणाट, त्याला आपण कॉन्स्टंट टर्म पण म्हणतो किंवा स्थिरांक, स्थिर पद असं पण म्हणतो. 8 ला त्याच्याबरोबर पण चल असतं आणि त्याचा घातांक 0 असतो. सहगुणक याचा अर्थ चलाच्या सोबत असलेली संख्या, चलाच्या डोक्यावरची नाही. सहगुणक म्हणजे चलाला गुणलेली संख्या, चला बरोबर जी गुणली जाते. घातांक वेगळा आणि सहगुणक वेगळा. पहिल्या पदामध्ये एम चा घातांक 3 आहे आणि एम घनचा सहगुणक 4 आहे. दुसऱ्या पदामध्ये एम चा घातांक 1 आहे आणि एम चा सहगुणक 2 आहे, कारण एम बरोबर लागून असलेली संख्या जी आहे त्याला सहगुणक असं म्हणतात. आता मी समजा असं तुम्हाला दिलं,
आता मी तुम्हाला इथे विचारलं की एम वर्गचा सहगुणक काय आहे, एम वर्गचा सहगुणक, तर तुम्ही काय सांगणार या बहुपदीवरून? या एम वर्गचा सहगुणक काय? कोण सांगेल एम वर्गचा सहगुणक? इथे जी बहुपदी तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये एम वर्गचा सहगुणक काय आहे? तुम्हाला ऑप्शन देते मी. पहिला ऑप्शन 7 आहे, दुसरा ऑप्शन ऋण 8 आहे, तिसरा ऑप्शन ऋण 24 आहे. कोणता घातांक असेल एम वर्गचा? एम वर्गचा सॉरी सहगुणक, एम वर्गचा सहगुणक काय आहे? पहिला, दुसरा की तिसरा ऑप्शन? पहिला ऑप्शन, दुसरा की तिसरा? असं बोट पुढेने तर दाखवा. एम वर्गचा सहगुणक काय असणार? 7 असणार, ऋण 8 असणार की ऋण 24? पहिलं ऑप्शन, दुसरं की तिसरं? एम वर्ग बरोबर बघा ना कोण गुणलेलं आहे एम वर्ग. एम वर्ग पद शोध आहे बघा, हे एम वर्गाचं पद आहे आणि त्याच्याबरोबर जो गुणला जातो ना हा हा सहगुणक आहे. एम वर्गाचा सहगुणक जर विचारलं तर ऋण 8 आहे आणि एम घनचा सहगुणक विचारलं तर तो 7 आहे एम घनचा. कळलं सर्वांना? आता आपल्याला इथे सहगुणक ओळखायचे आहेत बघा, इथे दिलेलं आहे तुम्हाला. एम खालील प्रत्येक बहुपदीतील एम घनचा सहगुणक लिहा. एम घनचा सहगुणक. आता पहिलं जे पद, पहिलं जे बहुपदी दिले त्याच्यामध्ये एकच पद आहे एम घन आणि त्याचा सहगुणक काही नाही दिसत, म्हणजे इथे 1 असतो, म्हणजे इथे एम चा सहगुणक 1 आहे. इथे जर तुम्हाला दुसऱ्यामध्ये जर विचारलं एम घनचा सहगुणक किती, तर हा एम घन इथे आहे आणि त्याचा सहगुणक म्हणजे त्याच्या बरोबर गुणलेली संख्या, ती पण चिन्हासहित घ्यायची, जर ऋण असेल तर ऋण पण घ्यायची. मग दुसऱ्यामध्ये एम घनचा सहगुणक, कारण तुम्हाला फक्त एम घनचा सहगुणक विचारले, मग एम घनचा सहगुणक जो आहे तो त्याच्याबरोबर गुणलेली संख्या, मग ऋण वर्गमुळात 3 असा एम घनचा सहगुणक आहे. घन घन एम घनचा विचारले, त्यामुळे एम घनाला लागून जो जी संख्या असणार तो त्याचा सहगुणक असतो. तिसऱ्यामध्ये एम घन इथे आहे बघा आणि त्याचा जो सहगुणक आहे तो हा आहे ऋण 2/3. घनाच्या पदाबरोबर जी संख्या गुणलेली असते तो तिचा सहगुणक आहे. आता तुम्हाला फक्त एम घनाचा सहगुणक विचारले म्हणून आपण एम घनाचा लिहायचा. समजा मला एम वर्गचा विचारला असता तर मी एम वर्गचा लिहिला असता. कळतंय की डोक्यावर जाते काय आहे? थम्सअप करा, कळतंय का? समजा की नाही? बर, आता आपल्याला ना खूप इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला शिकायची, बहुपदीची कोटी. बहुपदीची कोटी. तर बहुपदीची कोटी म्हणजे काय आणि बहुपदींचे प्रकार कसे पडतात ते आपल्याला शिकायचं. बहुपदीची कोटी म्हणजे काय माहितीये का? तुमची जी बहुपदी आहे त्या बहुपदीमधील चलाचा सगळ्यात मोठा घातांक म्हणजे बहुपदी, बहुपदीची कोटी.
आता ही समजा मी तुम्हाला बहुपदी दिली, ही बहुपदीच आहे, आपल्याला का ओळखायची वगैरे नाही बहुपदी आहे की नाही, ही बहुपदीच आहे. पण तुम्हाला बहुपदीची कोटी विचारली तर बहुपदीची कोटी म्हणजे बहुपदीमध्ये जी चल आहे त्या चलाचा सगळ्यात मोठा घातांक, घातांक म्हणजे डोक्यावरची संख्या सगळ्यात मोठी, सर्वात कोटी म्हणजे काय, सर्वात मोठा चलाचा घातांक, सर्वात मोठा चलाचा घातांक, हीच काय असते बहुपदीची कोटी. आता बघा चलाचा घातांक कोणता सगळ्यात मोठा आहे, चल बघा एम आहे, त्याचा घातांक म्हणजे डोक्यावरची संख्या इथे 3 आहे, इथे पण एम आहे, तिच्या डोक्यावरती 4 आहे, म्हणजे घातांक इथे 4 आहे आणि इथे जो घातांक आहे तो 5 आहे. सगळ्यात मोठा आणि इथे जो घातांक आहे ना तो काही नाही म्हणजे 0 आहे. म्हणजे एका पदामध्ये एम चा घातांक 3 आहे, दुसऱ्या पदामध्ये एम चा घातांक 4 आहे, तिसऱ्या पदामध्ये एम चा घातांक 5 आहे आणि चौथ्या पदामध्ये एम चा घातांक 0 आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे, घातांक इथे 3 आहे घातांक, इथे 4 आहे, इथे 5 आहे आणि 0. सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे, कुणीने दाखवा मला कोणता मोठा घातांक आहे. घातांक म्हणजे डोक्याची संख्या कोणती मोठी आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, कोणता घातांक सगळ्यात मोठा आहे तुम्हाला बघा. इथे घातांक पहिल्या पदामध्ये घातांक 3 आहे, दुसऱ्या पदामध्ये घातांक 4 आहे, तिसऱ्यामध्ये घातांक 5 आहे आणि चौथं जे पद आहे ते नुसतं 7 होतं, पण त्याच्याबरोबर चल असतं आणि घातांक 0 असतो. त्यामुळे सर्वात मोठा चलाचा जो घातांक आहे तो आहे इथे 5. त्यालाच बहुपदीची कोटी असं म्हणतात. कोटी, कोटी ही बहुपदीची कोटी आहे 5. या बहुपदीची कोटी किती आहे, चलाचा सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे बरं, सोपं आहे. कोटी ओळखणं खूप सोपं आहे मुलांना, कोटी ओळखायला आली पाहिजे. बघा पहिल्या पदामध्ये चलाचा जो घातांक आहे तो एम, चलाचा जो घातांक आहे तो 2 आहे पहिल्या पदामध्ये, दुसऱ्या पदामध्ये जो चलाचा घातांक आहे तो 3 आहे, तिसऱ्या पदामध्ये जो चलाचा घातांक आहे तो 1 आहे, चौथ्या पदामध्ये तर चलच नाहीये पण तिथे चल असतं आणि तिचा घातांक 0 असतो. मग इथे कोणती बरं घातांक सगळ्यात मोठा आहे चलाचा, इथे 2 आहे, इथे 3 आहे घातांकामध्ये, इथे 1 आहे आणि इथे 0. मग बहुपदीची कोटी कोणती, कोणता घातांक सगळ्यात मोठा आहे तर 3. त्यामुळे बहुपदीची कोटी 3 आहे. तर ही बहुपदी समजा तुम्हाला दिली आणि सांगितलं की विचारलं की याची कोटी किती आहे, तर कोटी आधी घातांक बघायचे किती होतात चलाचे घातांक.
तर पहिलं जे पद आहे हे पहिलं पद आहे तुमचं, पहिलं पद इथे लिहिते. आता या पदामध्ये दोन चल आहेत, एक्स आणि वाय. या पदाचं जे घातांक आहे या पदाचा, तो घातांक कोणता असतो तर दोन्ही पदांच्या घातांकांचा मिळून जो बनतो, म्हणजे एक्सचा वर्ग म्हणजे 2 घातांक आहे आणि इथे वायचा पहिला घात आहे. एकूण किती झाली याची? पहिल्या पदाचा घातांक टोटल किती झाला? ह्या एक्सचा 2 आणि हा वायचा 1, म्हणजे एकूण 3 झाला याचा घातांक. इथे किती आहे? एक्सचा घातांक 4 आहे, कारण एक्सचा चौथा घात आहे, वरती डोक्यात 4 आहे. इथे एक्सचा वर्ग आणि वाय 1, म्हणजे मिळून तुमची जी घातांक आहे ते किती होणार? 3 होणार. इथे 4 होणार, कारण एकच चल आहे आणि एका चलाचा घातांक 4 आहे. 2 चल नाही. 2 चल असतील तर दोघांचा घातांक मिळवायचा. आता इथे तिसऱ्या पदामध्ये एक्सचा घन आहे आणि वायचा वर्ग आहे. किती कोटी आहे ह्याची तुमची घातांक किती येईल? इथे एक्सचा घातांक 3 आणि वायचा घातांक 2. दोन्ही घातांकांची बेरीज केली तर 5 उत्तर आहे. आणि इथे जो घातांक काही नाही म्हणजे 1 आहे. सगळ्यात मोठा घातांक हा आहे 5, म्हणून या बहुपदीची जी कोटी आहे ती 5 आहे. कळतंय का ना? बहुपदीची कोटी जेव्हा 2 चल असतील की नाही तेव्हा 2 चलांचे घातांक एकत्र करायचे, तेव्हा त्या पदाचा घातांक तयार होतो. जसं पहिल्या पदामध्ये 2 चल होतील, एक्स आणि वाय, आणि मग त्यांच्या एकूण तुम्हाला जर याच्यामध्ये घातांक किती आहे किंवा या त्या पदाचा घातांक जर विचारला एकूण, तर तो 3 आहे, कारण एक्सचे 2, एक्सचा वर्ग आहे आणि वायचा पहिला घात आहे 3. इथे पण एक्सचा तिसरा घात आहे आणि वायचा दुसरा घात आहे, त्यामुळे 3 अधिक 2 5 होतात, म्हणजे दोन्ही घातांकांची बेरीज केली आहे. कारण 2 चल आहेत ना, एकच चल नाही. इथे एकच चल आहे बघा इथं, त्यामुळे त्या पदाचा जो घातांक आहे ती इथे सगळ्यात मोठा घातांक जो आहे तो 5 आहे, त्यामुळे बहुपदीची कोटी 5 येते. कोटी 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 बहुपदीची कोटी कळली पाहिजे. खालीलपैकी प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा. आता याच्यामध्ये तुम्हाला ऋण 5, ऋण 5 ही नुसती संख्या आहे, ऋण एक्स नाही येतो. ऋण एक्स हे चल वर्गमुळात आहे. चल वर्गमुळात असेल तर ती बहुपदी नसते. ऋण 5 ही जी बहुपदी आहे तुम्हाला सांगितलेलं बघा, नुसती संख्या असेल 300 3000 किती असेल आणि तुम्ही समजा त्याची कोटी विचारली आपल्याला, तर नेहमी आपण काय सांगायचं असते? 0, कारण त्याच्याबरोबर चल असतो. कारण कोटी म्हणजे काय असतं? चलाचा सगळ्यात मोठा घातांक, पण इथे चलच नाही, पण इथे असतं आणि 0वा घात. याची जर कोटी विचारली वर्गमुळात 5ची, तर वर्गमुळात 5 आपण असे लिहू शकतो, वर्गमुळात 5 आणि एक्सचा 0वा घात, म्हणजे याची कोटी 0च असणार, कारण दुसरं कोणतं पदच नाहीये ना, एकच पद आहे. त्यामुळे त्याचे जे घातांक असणार तीच त्याची काय असणार? कोटी असणार आहे. मग ह्याची कोटी काही नाही म्हणजे 0, म्हणजे इथे चल नाहीयेच आहे दिलंय, पण आपण 0 घेतो, म्हणून ही बहुपदीची कोटी 0 आहे. आता दुसऱ्यामध्ये तर स्पष्ट तुम्हाला एक्सचा 0वा घातच दिला डायरेक्ट, मग तो पण 8. याची कोटी आहे ना, कोटी 0, 1 नाही, 1 किंमत असते त्याची, कोणत्याही घातांक 0 असते. कोटी जर विचारलं तर याच्याबरोबर पण कोटी नाहीये, त्यामुळे ह्याची पण कोटी 0 येणार. 0 नुसती संख्या असेल ना तर त्याची कोटी 0 असते, फक्त संख्या असेल. आणि इथे तर कोटी दिलेलीच आहे, डोक्यावर 0 दिलेलंच आहे, म्हणजे याची कोटी लगेच कळेल. डोक्यावर जे काही मोठं आहे ते कोटी असते, याची पण कोटी 0 आहे.
इथे एक्स वर्गची कोटी, इथे पण एकच पद आहे आणि त्याचा घातांक 2 आहे, त्यामुळे या बहुपदीची कोटी जी आहे ती 2 येणार. इथे बघा, इथे एम -2 हे सहगुणक आहे आणि एम बाजूला आहे, त्या ऋण वर्गमुळाच्या चिन्हात नाही. वर्गमुळात 2 एम चा 10वा घात वजा 7. इथे आता चलाचा घातांक जो आहे तोच बहुपदीची कोटी असते, एम चा 10वा घात, म्हणजे इथे 10 कोटी असणार. इथे चलाचा घातांक मोठा, इथे 2p चा पहिला घात आणि इथं पण p असतो, त्याचा घातांक 0 असतो, तो दिलेला नाहीये. याच्यामध्ये मोठी कोण आहे घातांक, तर 1 आहे, त्यामुळे याची कोटी 1 असणार. 5व्या मध्ये चलाचा सगळ्यात मोठा घातांक 5 आहे. 7व्या मध्ये XYZ, तर बघा XYZ अधिक XY वजा Z. वजा Z. XY वजा Z. इथे आता 3 चल आहेत बघा मुलांना, 3 चल आहेत, X आहे, Y आहे, Z आहे. मग याचं जर घातांक तुम्हाला मोजायचं आहे पहिल्या पदाचा, पहिल्या पदामध्ये XYZ XYZ असे तिन्ही चल एकत्र आहेत, मग त्याचा जर घातांक ओळखायचा आहे तर X 1 आहे, X चा घातांक 1, Y चा घातांक 1, Z चा घातांक 1, म्हणजे या पदाचा जे घातांक, कोटी नाही बोलत मी, कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक असतो, पण या प्रत्येक पदाचा एक घातांक असतो, प्रत्येक पदाचा एक घातांक आहे. मग या पदाचा घातांक किती झाला, 3 झाला, कारण एक्स तिन्ही पण चलच आहे ना, आणि चलाचा घातांक आपण आधी काढणार आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा घातांक जो असतो ती कोटी असते. मग याचा घातांक 1 1 1, तिघांचा पण 1 1 घातांक आहे, मग एकूण जो घातांक आहे तो 3 झाला. या दुसऱ्या पदामध्ये 2च चल आहेत, एक्स आणि वाय, आणि दोघांचा घातांक 1 1 आहे, म्हणजे या पदाचा घातांक 2 झाला. आणि तिसऱ्या पदामध्ये एकच चल आहे झेड आणि त्याचा घातांक 1 आहे, त्यामुळे याचा घातांक 1च होणार, कारण दुसरं कोणतं चलच नाहीये. आता प्रत्येक पदाचा घातांक काढून झाल्यानंतर सगळ्यात मोठा घातांक जो आहे ती बहुपदीची कोटी आहे. सगळ्यात मोठा घातांक चलाचा म्हणजे बहुपदीची कोटी. आता इथे चलाचा, इथे 3 चल आहेत आणि तिन्ही चलांचा घातांक 1 1 आहे, म्हणून मग इथे 3 घातांक जाणार, इथे 2 होणार, कारण एक्स वाय 1 1 असे 2 आणि ते झेड 1. याच्यामध्ये सगळ्यात मोठा घातांक 3 आहे, त्यामुळे बहुपदीची कोटी 3 असणार. कळते का? आता आपल्याला कोटीचे प्रकार, सॉरी बहुपदीचे प्रकार शिकायचे. नीट लक्ष द्यायचं सगळ्यांनी. बहुपदींचे प्रकार, बहुपदींचे प्रकार 2 प्रकारे त्याचे प्रकार पाडले जातात. एक, पदांच्या संख्येवरून, आणि बहुपदीच्या कोटीवरून. दोन प्रकारे वर्गीकरण केलं जातं. बहुपदीचे प्रकार 2 प्रकारे पाडले जातात. बहुपदीचे प्रकार, एक आहे पदांच्या संख्येवरून, म्हणजे किती पद आहेत त्यावरून, आणि दुसरं बहुपदीच्या कोटीवरून. कोटी आपण आता शिकलो, सगळ्यात मोठा घातांक. आता पदांच्या संख्येवरून कसे प्रकार पडतात? पदांच्या संख्येवरून, पदांच्या संख्येवरून एकपदी, द्विपदी, त्रिपदी आणि बहुपदी. चौथा जो आहे तो बहुपदी.
एकपदी, द्विपदी, त्रिपदी आणि बहुपदी. आता एकपदी काय, द्विपदी काय, ज्याच्यामध्ये एकच पद आहे, म्हणजे नुसतं मी 3p लिहिलं किंवा नुसतं मी 4 लिहिलं किंवा मी लिहिलं 5x वर्ग. एकच पद आहे, एकच पद. यांना एकपदी म्हणायचं, एकपदी. एकपदी. द्विपदी म्हणजे त्याच्यात 2 पद असतात. त्याला उदाहरण तुम्ही 3p, नुसतं 4, त्यानंतर 5x वर्ग असं काही तुम्ही लिहू शकता. याला उदाहरण. द्विपदीमध्ये 2 पद असतात, 2 पद, आणि ते बेरीज आणि वजाबाकीने वेगळे केलेले असतात. जसं असं ही एक द्विपदी आहे. द्विपदी म्हणजे त्याच्यात 2 पद आहेत बघा. हा एक पद आणि हा दुसरा पद. हे पहिलं पद आणि मध्ये बेरीज असेल तर त्याचे पदांमध्ये आपण विभागणी होते. असे 2 पद आहेत इथे, कारण मध्ये बेरजेचं चिन्ह आहे. ही पण द्विपदी आहे, कारण याच्यात पण 2 पद आहेत. हे पहिलं पद आणि हे दुसरं पद. त्रिपदी म्हणजे त्याच्यामध्ये 3 पद असतात. 3 पद. जसे द्विपदी असे की नाही, तसे त्रिपदी असते. त्रिपदीमध्ये तुम्ही 3 पद घ्या. 3x वर्ग अधिक 5x अधिक 6. 3 पद आहेत की नाही, 1 2 3. त्रिपदी झाली ही. 5m घन अधिक 6m वर्ग अधिक 7m. ही पण त्रिपदी. 3 पद आहेत. तीन पद, आणि 3 पेक्षा जास्त पद जर असतील ना तर त्याला आपण बहुपदी म्हणतो. बहुपदींच्या पदांच्या संख्येवरून एकपदी, द्विपदी, त्रिपदी आणि बहुपदी. 3 पेक्षा जास्त पद असतील तर त्याला बहुपदी म्हणायचं. एकच पद आहे तर एकपदी, 2 पद आहेत द्विपदी, 3 पद आहेत त्रिपदी, आणि 3 पेक्षा जास्त पद असेल तर त्याला आपण बहुपदीच म्हणतो. कळलं सर्वांना? आपण अभ्यास काय करून यायचंय, प्रश्न 4 पर्यंत आपल्याला सोडवायचे आहेत. सराव संच 3.1च आहे चालू. सराव संच 3.1 मधील प्रश्न क्रमांक 1 ते 4 सोडविणे. कळला अभ्यास? आपण पुढच्या वेळेला पुन्हा भेटू. ठीक आहे, गुड बाय. वेळ संपली.